सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव मॅडम, माफ करा, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व सदस्य, सभागृहाचे सदस्य, सन्माननीय प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनी. आता सागर नाईक साहेबांनी हा जो विषय मांडला त्या विषयाच्या अनुषंगाने प्रथमतः सभागृह नेत्यांचं आणि सभागृह नेत्यांचं विशेष कौतुक किंवा त्यांचा उल्लेख करत असताना ज्यांची प्रेरणा त्यांच्या पाठी उभी आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाठी, त्या आदरणीय गणेश नाईक साहेबांचं पहिले इथं मनापासून अभिनंदन, आभार आणि कृतज्ञता व्यक्त. दिलेला शब्द कसा पाळावा ह्याचं प्रमाण म्हणजे नाव गणेश नाईक. मगातपासून हा प्रस्ताव मांडल्यानंतर सभागृहातले ज्येष्ठ नगरसेवक यांनी वक्तव्य केलं, त्यांच्या भावना मांडल्या. मी जे बोलतोय त्याचं कारण त्याच दिशेनं आहे. या सभागृहाचा 3 वेळा सदस्य होण्याचा मला सन्मान भेटला. आदरणीय नाईक साहेबांनी संधी दिली, माझ्या नागरिकांनी मला इथं सदस्य बनवून पाठवलं. मी त्यावेळेपासून पाहिलं की कामगार वर्गाच्या अनुषंगाने त्यांच्याकरिता काही देण्याची जेव्हा वेळ येते तर दानत हा शब्द एक असतो. इच्छाशक्ती. इच्छाशक्ती कोणाकडे आहे तर हे मला मधल्या काळात प्रश्नही व्हायचा. केवळ कामगार संघटनेत मीही काम करतोय, मी श्रमिक सेनेच्या करिता MIDC क्षेत्रात अथवा महापालिका क्षेत्रात प्रतिनिधित्व करतोय, हे सगळं अभ्यासच असताना मालक वर्गाचं आणि कामगार वर्गाचा दुवा बनण्याचं सुद्धा आम्ही काम 2010 ते 2020च्या सभागृहाच्या अनुषंगाने त्यावेळी वाढ येत असताना आणि कामगारांना काय हवं हे पाहत असताना समान काम समान वेतनाचा सुद्धा निर्णय घेणारा पहिला नेता या महाराष्ट्रात नामदार गणेश नाईक साहेब हेच ठरले होते. हे सत्य, प्रखर सत्य. तदनंतर कामगार वर्गातून मिनिमम वेजेस ॲक्टच्या अनुषंगाने चेंजेस झाले. कामगाराचा पगाराच्या अनुषंगाने समान कामापेक्षा किमान वेतन जास्त झालं. आणि आताचे यशस्वी मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री आपले महाराष्ट्र राज्याचे फडणवीस साहेबांनी तो कामगारांच्या अनुषंगाने एक न्यायिक भूमिका घेतलेली की किमान काम किती असायला पाहिजे. आणि राज्य शासनाने घेतलेला निर्णय त्यावेळी समान कामापेक्षा आपल्याकडे घेतलेलं किमान वेतन जास्त झाल्यामुळं कामगार वर्गातून ती मागणी पुढे आली. आणि त्या मागणीच्या अनुषंगाने त्यावेळी तत्कालीन महापौर सुधाकरजी सोनवणे साहेबांच्या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी तो निर्णय त्यांना दिला गेला आणि तो सुद्धा आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात त्या कामगारांच्या भवितव्यासाठी केला गेला. म्हणजे 2010 ते 2020 पर्यंतचा कार्यकाळ आम्ही कामगार हिताय, कामगारांच्या सुखावय निर्णय घेणारा नेता आम्ही पाहिला. ज्यांनी ज्यांनी आता भाकीतीत केलं, वक्तव्य केलं, आमचे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक आगोंडे साहेब बोलले, त्याच्यानंतर काय माहीत का दरवेळी शिवराम पाटील साहेबांची तर्कश बुद्धी कुठंतरी मी एक काय त्यांना पाहिलेलं आहे, परिपूर्ण अभ्यासानं बोलणारा माणूस तिकडं काय गेला आणि तो अभ्यास कदाचित बाजूला राहिला. ते व्यक्तिशः बोलत नाही, व्यक्तिगत. त्यांनी जे वक्तव्य केलं मगाशी की 2000 आता 26 साली सागर नाईक साहेबांनी 15 पासून आता त्यांच्याकरिता 7,500ची वाढ आणली किंवा असं. 2020 ते 2026 आम्ही सभागृहात नव्हतो. फेब्रुवारीला कोविड लागला आणि गरज साहेब नंतर आपण माजी झालो. त्यावेळी परमनंट करायची आता जी बोलली ना मानसिकता, निश्चित नाईक साहेबांच्या दूरदृष्टीतून दिलेला शब्द पाळणारा नेता हा गणेश नाईक हे नाव माहीत आहे. परंतु हे जे मधला काळ होता ना प्रशासकीय कार्यकाळ, तेव्हा ही पॉवर कोणाकडे तरी डायव्हर्ट झाली. मला बोलायचं नव्हतं त्याविषयी, म्हणजे टीका केली तर कोणाला वाईट वाटतं, पण टीका नाही, ही वस्तुस्थिती सांगायला पाहिजे. त्यावेळी कामगार तोच होता. हे आयुक्त साहेबांचं डायस होतं, प्रशासकीय कारभार नगर विकास मंत्रालय अखत्यारीत चालू होतं. गेडे साहेब चुकीचं बोलत सांगा तुम्ही जरा, कारण तुम्ही तज्ज्ञ आहात त्या बाबतीत, त्यांना त्याच्यातला म्हणजे माहिती असेल. आणि हे सगळं होत असताना त्यावेळी
ह्या कामगारांना परमान करायची इच्छाशक्ती किंवा कामगारांना पगार वाढीची, चला कामगार परमान नको, पगार वाढ करण्याची इच्छाशक्ती जर असती ना तर देऊ शकत होते. प्रशासनाला एक आदेश द्यायचा होता की एवढी एवढी वाढ करा, इमिजिएट लगेच झाली असते. एका एवढं काय सभागृहात विषय आणून करायची जी इच्छाशक्ती दाखवली तशी 1 रुपया वाढवता नाही आला. 1 रुपया आपल्याला 1 रुपया पगार त्यांचा वाढवता आला नाही. आपण कुठल्या हक्काने सांगतो की आम्हाला परमान करा नाईक साहेबांना? अरे स्वतःच्या हातात जेव्हा ताकद दिली ना, म्हणून नवी मुंबईकरांनी, मी नेहमी बोलतो ना, मला स्वतः प्रश्न विचारतो की नाईक साहेबांनाच का सत्ता देतात? 95 पासून नाईक साहेबच का लागतात नवी मुंबईला? पार इकडचे सगळे जिल्हाध्यक्ष मोठे छोटे सगळे नगरसेवक तिकडे नेले, तोही प्रयोग झाला, तरी नाईक साहेबच का लागतात? नवी मुंबईकरांना माहीत आहे हा नेता बोलतो नाही, हा स्वप्न दाखवतो नाही, असे तो तांतो करतो सुद्धा. आणि म्हणून 15ची वाढ सुद्धा देणारा नाव गणेश नाईक साहेब, आणि आता सुद्धा देणारा गणेश नाईक साहेब. मधल्या काळात जे नेते होते मी त्यांना वाईट बोलणार नाही, स्वतःच कशाला काढून घेता? परमान कोणाला केलं? ते 54 जण. काय त्यांचं झेंदेन आपलं बारविड्या, एका दिवसात आणलं, झट दिवशी परमान केलं. अरे मग आमचे होते ना सफाई कामगार, तेव्हा इच्छाशक्ती होती ना तुमची, करायचं होतं. इथं कशाला बोलून दाखवता? त्यावेळी ते तो मंत्रालयात एक सुद्धा नेला का कोणी फायलाशी? साहेब पगार तरी वाढवा ना, परमान नको परत. त्यावेळी वेगळेच FSI, CPR, MIDC. आता कसे आरोप नाही करायचे, आपल्याला वस्तुस्थिती सांगणं गरजेचं आहे ना. त्याच्यामुळं सूर्यासारख्या प्रखर नेतृत्वाचं विचारसरणी या शहराने स्वीकारली आहे, आणि त्यांनी दिलेला हा जो काय मगाशी आगोंडे साहेब माझ्या बाबतीत बोलले, मी कामगार क्षेत्रात काम करतो, त्यांना चांगलं माहिती आहे. कसं आहे, S1 श्रेणी परमान जर केलं ना, S1 श्रेणी लागू होईल आणि नेट पगार 33,000 होईल, नेट पगार, आणि हातात कापून त्यांना 28,000 येईल. आपण किती देतोय आता? त्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त. आम्ही मधल्या काळात प्रशासक कार्यकाळात आम्ही प्रयत्न केला, श्रमिक सेनेच्या माध्यमातून कामगार मंत्र्यांकडे गेलो, आणि तेव्हा कामगार मंत्र्यांनी ती बैठक लावली. संजीव नाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, आदरणीय आयुक्त साहेब आपण सगळे उपस्थित होता, आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की ती तुमची इच्छाशक्ती असेल तर प्रपोजल सबमिट करा, आम्हाला देण्यास काही परवानगी काही हरकत नाही. म्हणजे तुमचं बाळ आहे, तुमच्या खिशातून त्याला किती द्यायचं आहे तुम्ही ठरवा. 2 वर्ष प्रशासक कार्यकाळात ती इच्छाशक्ती नाही झाली. आम्हाला तेच वाईट वाटलं की त्यावेळी होते ना, जसं आम्ही आमच्या साहेबांना कसं नाही म्हणतो, दादा झालं पाहिजे, दादा त्यांचा अधिकार आहे, दादा बोलतात करून टाका. हे काय, हे सागर नाईक साहेब पहिल्या दिवशी सभागृहात बोलले कामगार हिताय निर्णय घेईन. एकही सभाने जातात कामगार हिताय निर्णय नाही आला, सगळे कामगारांचे निर्णय. आणि त्यावेळी 2 वर्षात 1 रुपया वाढवता आला नाही. आम्हाला आशा होती कामगार सुखा, म्हणजे ते आनंदात होते की आमच्यासाठी मिटिंग घेऊन आले, आता होणार, आमचं होणार नाही. इथं निर्णय, इथं साधा कागद नाही पाठवला गेला, मागवला गेला नाही. परंतु आता सभागृहात आल्या आल्या सागर नाईक साहेबांनी पूर्ण अभ्यास पूर्ण काढला की यांना बेसिक आता किती भेटतोय तर 11,500 भेटतोय, विशेष भत्ता किती भेटतोय 4,485, राहण्याचा भत्ता किती भेटतोय तर 1,049, धुलाईचे किती 23 रुपये. मग हे सगळं टोटल केलं तर 22,057 त्यांच्या हातात येतं. त्याच्यातून PF जातो 1,800 रुपये, PT जातो 20 रुपये, आणि ESIC आता त्यांना मनोज हलदनकर साहेबांचं मानेन मी, सुंदर बोलले, ते व्यवस्थित बोलले की जे वस्तुस्थिती आहे ती बोलले की एक पॅरामीटर्स असतात शासनाच्या मिनिमम वेजेस ॲक्टच्या अनुषंगाने, लेबर लॉ बोलतो की एक सीमा क्रॉस केली की त्याच्यानंतर ESIC लागू होते, मग त्याला ग्रुप इन्शुरन्स देणे गरजेचं असतं. प्रशासनाला तेव्हा तेही सुचलं नाही. जेव्हा वाढ दिली आणि त्यांना ह्याच्यातून बार केलं गेलं, आज त्याला त्याच्या परिवाराला सुरक्षा कवच जे होतं ESIC ते काढून घेतलं गेलं. आणि तेव्हा ह्यांनी काय करायला पाहिलं होतं, त्यांना ग्रुप इन्शुरन्स इमिजिएट द्यायला पाहिलं होता. आज ह्या बाबतीत म्हणजे टोटल त्यांच्या हातात 20,057 रुपये येतात. म्हणजे तो श्रेणी ह्याच्यातली, म्हणजे त्याच्यात 3 श्रेणी असतात, सेमी, म्हणजे स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड. आता त्यांचा पण प्रोफेशन तोच आहे, ते लगेच इमिजिएट माझी चूक सुधारतात. अनस्किल्ड कामगाराचा जो आहे तो 20,057. आता अनस्किल्ड असतो, सेमी स्किल्ड असतो आणि स्किल्ड असतो, या प्रत्येकाला सरसगट 7,500 ॲड होणार आहेत. त्याच्यामुळे निश्चित S1च्या श्रेणीपेक्षा तो जास्त जाणार आहे. म्हणजे आगोंडे साहेब, म्हणजे ही तुमची मानसिकता, तुमची म्हणणं होतं ना, ते नाईक साहेब पूर्ण करतात. भले तुम्ही तिकडे असून द्या, ती इच्छा नाईक साहेब पूर्ण करतात. हा आनंद आहे. आणि त्या कामगारांकरिता मी का बोललो मगाशी की त्यांनी काल सांगितलं की साहेब आता उद्या सभागृहात प्रस्ताव आहे ना, आम्ही गेटच्या बाहेर जरा उभे राहिलं चालेल का?
आता आतमध्ये तर अलाउड नाही, बाहेर. म्हणून त्याकरिता महापौरमध्ये आपण घेतला पटलावर, धन्यवाद. या अनुषंगाने हे सगळं होत असताना त्यांच्या बाबतीत न्यायिक भूमिका घेताना हे 7,500 आपण सुरुवातीच्या म्हणजे आल्या देतोय, तर निश्चित पुढचे हे पंचवार्षिक जे आपण आहे त्यांच्याकरिता भवितव्याच्या अनुषंगाने अजून विचार त्यांच्याकडे आणणार आहोत. परंतु चुकीच्या पद्धतीनं मांडणी करताना ज्येष्ठ नगरसेवकांनी उगीच त्या गोष्टी म्हणजे श्रेय आहे ना, चांगल्याला चांगलं म्हणावं, चांगल्याला चांगलं म्हणावं. हे नाईक साहेबांचे श्रेय आहे. तुम्ही किती इथं ओरडलात, किती बोंबलात, नाईक नगरसाहेब काय सांगायचं, ते आहे, सत्य आहे, ते सत्य, उघड सत्य आहे की नाईक साहेब बोलतात, करतात आणि करून दाखवतात. त्याच्यामुळे हे 7,500 नाहीत, तर त्या लोकांच्या आजच्या घरात म्हणजे टोटल 8,000 कामगारांच्या घरात आजचा हा मिठाईचा डब्बा जाणार आहे, आजचा हा आनंदाचा क्षण जाणार. आणि त्याला आपण साक्षीदार होताना वेडेवाकडे मार्ग काढून कशाला, किती विरोध कराल. अरे केला विरोध, सगळा झाला तरी सुद्धा नाईक साहेबांना मागच्या वर्षापेक्षा जास्त सीट दिली लोकांना, मागच्या वर्षी जास्त सीट दिली. ते होणार नाही. आणि पाटील साहेब बोलतात फोटो, नाईक साहेबांनी आम्हाला नाही घरात फोटो लावून दिले, तुम्हाला कशाला लावून दिले, फोटोमध्ये नाही लागला माणूस. हे वक्तव्य 2020ला पण होतं. 20ला जेव्हा आदरणीय सन्मान्य JD सुतारसाहेब पीठासीन अधिकारी होते, त्यावेळी ठोक मानधनच्या कर्मचाऱ्यांना परमनंट करा म्हणून प्रस्ताव सादर झालेला आणि त्यावेळी शिवराम पाटील साहेबांनी सेम वक्तव्य केलेलं. बघा साहेब, उपमहापौर साहेब, त्यावेळी सांगितलं मी माझ्या घरात नाईक साहेबांचा फोटो लावेल. अरे आणला ना प्रस्ताव, पाठवला पण साहेबांनी, थोड्या दिवसात तो फोटो लावायची तयारी ठेवा. त्या न्यायालयातून आता न्याय येईल ना, ते ठोक मानधन कर्मचाऱ्यांच्या परमनंटचा मीच फोटो आणून देईन तुम्हाला. त्यामुळं याच्यात एक सुधारणा मी सुचवतोय, ती सुधारणा आपण त्याच्यात अंतर्भूत करावी आणि हा प्रस्ताव पास करत असताना त्या सुधारणेसहित करावा की ह्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांना आज आपण ही वेतन वाढ देतोय, या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा आरोग्य कवच म्हणजे विमा, तो ॲडिशन ह्या अमाऊंटच्या व्यतिरिक्त ग्रुप विम्यामध्ये त्यांना सुरक्षा कवच, आरोग्य कवच देण्यात यावं. ही माझी सूचना मी त्या ठिकाणी मांडत आहे. माझ्या सूचनेला, उपसूचनेला आपण अनुमोदन द्यावं. आणि त्यानंतर अजून सागर नाईक साहेब, आपण सभागृह नेते साहेब, ठोक मानधन, कामगार, कर्मचारी सगळ्यांचं भलं केलं. माझी बहीण अजून बाकी आहे, आशा सेविका, आणि लवकरात लवकर त्यांचा सुद्धा प्रस्ताव अशाच पद्धतीने आणावं नाही, तुम्ही आणाल मला माहिती आहे, तेच सांगतो उपसूचना देऊन.